मित्रांनो, सध्या मोदी आणि शहा यांची फाटलेली आहे. महाराष्ट्रामधील फडणवीस आणि गडकरींची देखील फाटलेली आहे. आणि एकूणच काय तर संपूर्ण देशामध्ये भाजपची फाटलेली आहे आणि ती देखील टर. आणि मग त्यासाठी सुरुवातीला महत्वाचे 3 उदाहरणं जे महाराष्ट्रामधील आपल्या आजूबाजूचे आहेत ते सांगतो आणि त्यानंतर मग त्यांचं जे अबकी बार 400 पार आहे ना त्यामधील हवा आपण काढून घेऊया. मग मित्रांनो, सुरुवातीला 3 उदाहरणं नक्की कोणते तर नुकतंच सुजय विखे यांनी एक भाषण केलेलं आहे. नगरमधील ते भाजपचे खासदार आहेत आणि त्यांना पुन्हा उमेदवारी मिळालेली आहे. मग सुजय विखे म्हणाले की माझ्या नावावर मते द्या, जर माझं नाव तुम्हाला अडचणीचं वाटत असेल तर मोदींच्या नावावर मते द्या, मोदींचं नाव हे अडचणीचं वाटत असेल तर मग ताई आणि अशोक यांच्या नावावरती मते द्या, आणि जर त्यांचंही नाव अडचणीचं वाटत असेल तर मग तुतारी वाजवून टाका. आणि मग आपल्या सर्वांना माहिती की निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यामध्ये ती लढत होत आहे. आणि मग हे जे तुतारी वाजवून टाका हे सुजय विखेंचं वाक्य आहे, तर हे उद्विग्नतेतून आलेलं आहे. समोर पराभव दिसत आहे, त्यातून आल्याचं दिसत आहे. आणि मग कदाचित सुजय विखे यांना त्यांचा पराभव हा डोळ्यासमोर दिसत असावा आणि मग त्यामुळेच त्यांनी स्वतःवरचा ताबा सुटून जाऊन थेटपणे जाहीर सभेमध्ये भाषणामध्ये म्हणाले की तुतारी वाजवून टाका. मित्रांनो, हे झालं एक उदाहरण. दुसरं उदाहरण आहे भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचं. मग मित्रांनो, नवनीत राणा काय म्हणाल्या कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना त्या जाहीर सभेत म्हणाल्या की मोदींची हवा आहे असं कुणीही समजण्याच्या भानगडीत पडू नका. मोदींची हवा बिवा काही नाहीये, त्या हवेवर तुम्ही विसंबून राहू नका. तुम्ही आपला आपला प्रचार करा. 2019ला मी अपक्ष निवडून आले होते. म्हणजे त्यांनी एका अर्थाने हे मान्य केलेलं आहे की मोदींची अजिबात हवाच नाही. मग यामधील तिसरं शेवटचं महत्वाचं उदाहरण ते म्हणजे धाराशिव मधील महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढत असलेल्या अर्चना पाटील यांचं. आणि त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर 1-2-3 दिवसानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्या जरी भाजपमध्ये होत्या त्यांचे पती तरीही त्यांना राष्ट्रवादी जे अजित पवारांचा गट आहे तर त्यांच्या गटाकडून उमेदवारी मिळालेली आहे, त्या लढत आहेत. मग पत्रकारांनी प्रश्न विचारला की राष्ट्रवादी तुम्ही वाढवणार का किंवा अन्य प्रश्न राष्ट्रवादीशी संबंधित, तर त्या थेट म्हणाल्या की मी कशाला राष्ट्रवादी वाढवू, मी तर भाजपची आहे. म्हणजे हे जे वक्तव्य आहेत उमेदवारांचे वक्तव्य आहेत, या वक्तव्यावरून फक्त भाजपा मोदी शहा फडणवीस आणि गडकरी यांचीच फाटलेली नसून भाजपच्या उमेदवारांची देखील टर अशी फाटल्याचं दिसत आहे. आणि हे 3 उदाहरणं मी नक्की का सांगितले तर भाजपा मागील कित्येक महिन्यांपासून बेंबीच्या देठापासून ओरडत आहे की अबकी बार 400 पार, अबकी बार 400 पार. मग 400 पार नक्की कसे होणार? मग जेव्हा राज्य वाईज आपण विचार करतो तेव्हा आपल्या सर्वांना माहिती उत्तर प्रदेश हे सर्वात मोठं राज्य आहे. तिथे 80 पैकी ऑलरेडी भाजपकडे 65 जागा आहेत. बिहार जिथं 40 पैकी 39 जागा या भाजप आणि त्यांचे नितीश कुमार यांच्याकडे आहेत. महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 23 जागा या भाजपकडे आहेत. त्यानंतर गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये पैकीच्या पैकी जागा आहेत. मग कर्नाटकमध्ये बाजूला गेलं तर कर्नाटकमध्ये देखील 28 पैकी 26 जागा आहेत. आणि मग हे सर्व पैकीच्या पैकी किंवा मग पैकीच्या जवळ हे जिंकलेलं असताना मग दक्षिणमध्ये तर त्यांची बोंबच आहे. केरळमध्ये त्यांना जागा मिळत नाही, तामिळनाडूमध्ये त्यांच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होतात, तेलंगणात मागच्या वेळेच्या 4 जागा चुकून आल्यात तर त्या देखील यावेळेस कमी होण्याची शक्यता आहे. मग अशा परिस्थितीमध्ये यांच्या जागा ज्या 303 आहेत त्या वाढणार नक्की कुठून आहेत? मग हे नक्की कोणी भाजपचा नेता सांगत नाहीये, नुसतंच म्हणतात अबकी बार
400 पार. तर भाजपच्या कार्यकर्त्यांना सगळ्यात पहिला प्रश्न मला हा विचारायचा आहे की भाजपा संपूर्ण देशामध्ये नक्की किती जागा लढवत आहे. कारण जर जिंकून यायचे ठीक आहे 400, पण लढवत किती आहात तुम्ही? मग त्याचाही आकडा गुलदस्त्यात आहे. मग लढवत आहेत किती हे जेव्हा कळलं तेव्हा मग 400 होणार का नाही हे कळलं ना. तर तो आकडा गुलदस्त्यात आहे. आणि मग जर 400 पार म्हणत आहेत तर सध्याची परिस्थिती दिसत आहे तर बिहारमध्ये त्यांच्या जागा कमी होऊ शकतात, उत्तर प्रदेशमध्ये देखील त्यांच्या जागा कमी होऊ शकतात, गुजरातमध्ये देखील त्यांच्या जागा कमी होऊ शकतात, मध्य प्रदेश राजस्थानमध्ये देखील पैकीच्या पैकी ते यावेळी मिळवू शकत नाहीत, दिल्लीमधील देखील 2-3 सीट त्यांच्या कमी होऊ शकतात, हरियाणामध्ये मागच्या वेळी 10 पैकी 10 होत्या, आत्ता शेतकऱ्यांचं आंदोलन झालं तर 10 पैकी 10 जागा यावेळी मिळू शकत नाहीत, कदाचित 4 ते 5 जागा त्यांच्या तिथं गमावू शकतात. आणि महाराष्ट्रावर जर आलं तर महाराष्ट्रामध्ये 23 पैकी 23 जागा जर कोणी पुन्हा मिळतील त्यांना असं म्हटलं तर आम्ही अजिबात विश्वास ठेवू शकत नाहीत. कारण भाजपला 10 जागा मिळणं देखील मुश्किल आहे महाराष्ट्रात. कर्नाटकमध्ये जर गेलं तर काही महिन्यांपूर्वी तिथं निवडणूक झालेली आहे आणि तिथे आता 28 पैकी 26 जागा मिळणं अवघड आहे. आणि अशा वेळी जेव्हा मग हे अब की बार 400 पार असं म्हणतात तेव्हा एक उदाहरण सांगतो अब की बारचं की पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक होती आणि मग तिथे तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यामध्ये लढत होती. मोदी आणि शहांनी संपूर्ण ताकद तिथं लावली होती आणि शहांनी घोषणा केली होती अब की बार 200 पार. आणि जेव्हा निकाल लागले तेव्हा फक्त 77 जागा भाजपला तिथं मिळाल्या, मागच्या वेळेस पेक्षा जास्त मिळाल्या, परंतु 200 पार झाले नाहीत हे मात्र नक्की. मग ते अब की बारचं जे आहे वेगवेगळ्या राज्यात त्यांनी किती टार्गेट सेट केले होते आणि त्यांना किती जागा मिळाल्या यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे. परंतु एक उदाहरण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि मग त्यामुळं अब की बार 400 पार वगैरे हे अजिबात होणार नाहीयेत. आणि जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो आणि ह्या उमेदवारांची फाटलेली पाहतो आणि त्या फाटलेल्या अवस्थेमधून ते काहीही वक्तव्य करत असताना दिसतात तेव्हा मग लक्षात येतं की मोदी शहा सारखं महाराष्ट्रात का येत आहेत. कारण त्यांना वाटतं की इथं काहीतरी जागा वाढवायला संधी आहे. बिहारमध्ये तर त्या अमित शहाच्या रोड शो मध्ये त्यांना चले जावच्या घोषणा दिल्याचं एका व्हिडिओमध्ये मी पाहिलं. जितनराम मांझी जे त्यांचे समर्थक सहकारी पक्षामधील आहेत एनडीए मधील, तर त्या जितनराम मांझीला त्यांच्या मतदारसंघात फिरणं मुश्किल झालं. लोक पळून लावायलेत. महाराष्ट्रामध्ये देखील अनेक उमेदवारांना भाजपच्या पळवून लावत आहेत. प्रचाराला फिरणं मुश्किल झालेलं आहे. आणि अशा अवस्थेमध्ये अब की बार 400 पार अरे कसलं काय. मोदीजी आणि त्यांचा संपूर्ण भाजप पक्ष शहा हे संपूर्ण जण 200+ साठी लढत आहेत. त्यांना 200 जागा मिळणं देखील अवघड होऊन बसलेलं आहे. त्यांना देखील माहिती आहे, त्यांचे इंटरनल सर्वे झालेले आहेत. अनेक राज्यांमधून 4-5 जागा प्रत्येक ठिकाणी त्यांच्या कमी होत आहेत. काँग्रेस जी 50-55 मागच्या वेळी होती ती 100च्या पुढे जात असताना दिसत आहेत. आणि जे प्रादेशिक पक्ष आहेत ते देखील थोडे वाढताना दिसत आहेत. कारण मोदीच्या एकाधिकारशाहीला, मोदीच्या हुकुमशाहीला, मोदीच्या जे काही संविधान बदलण्याची तयारी आहे या सर्व तयारीला जनता ही कंटाळलेली आहे. मोदीच्या खोटं बोल पण रेटून बोलण्याला देखील जनता कंटाळलेली आहे. आणि मग त्यामुळं भाजपचं 400 पार हे अजिबात होणार नाहीच आहे. हवा ही बदलत आहे, बदललेली आहे. आणि मागील काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने इंडिया आघाडी ही प्रत्येक राज्यामध्ये आघाडी घेत आहे, मग जे मोठे राज्य आहेत तिकडे उत्तर प्रदेश आहे, तिकडे अखिलेश आणि काँग्रेस हे मिळून मोठी आघाडी घेत असताना दिसत आहेत. बिहारमध्ये तेजस्वी यादव आणि काँग्रेस मिळून मोठी आघाडी घेत असताना दिसत आहेत. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे ते देखील आघाडी घेत असताना दिसत आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आघाडी घेत असताना दिसत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, त्यानंतर उत्तर प्रदेश, गुजरात हे जे राज्य आहेत जिथं पैकीच्या पैकी यांनी जागा मिळवल्या होत्या तिथे देखील 4-5 सीटचं प्रत्येक ठिकाणी भाजपला नुकसान होत असताना दिसत आहे. 303 तर अजिबात नाही, बहुमत देखील नाही, 250 देखील नाही. 200 जर त्यांनी
पूर्ण केल्या तर खूप मोठी गोष्ट भाजपसाठी ती असेल. 210 220 केल्या तर ती तर अतिशय मोठी गोष्ट असेल. परंतु भाजपा 200 देखील जागा मिळवत नाही हे तुम्ही आणि आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे लक्षात ठेवत असताना निवडणुकीच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये जे 5 टप्पे लावलेले आहेत, तर निवडणुकीच्या दिवशी भाजपच्या हुकुमशाहीच्या विरोधात मतदान करायचं आहे हे लक्षात ठेवा. निष्ठावंतांच्या बाजूने आणि गद्दारांच्या विरोधात मतदान करायचं आहे हे लक्षात ठेवा. जनशक्तीच्या बाजूने आणि मोदी जे अदानी आणि अंबानीसाठी काम करतात या धनशक्तीच्या विरोधात मतदान करायचं आहे हे लक्षात ठेवा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान तुमच्या आमच्यासाठी लिहून ठेवलेलं आहे ते संविधान बदलण्याचा घाट जो भाजपांनी घातलेला आहे, निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काही म्हणू द्या, भाजपचाच एक नेता म्हणाला आम्हाला 400 पार कशासाठी पाहिजेत, तर आम्हाला संविधान बदलायचं आहे. तर मग संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या या मोदी सरकारच्या विरोधात भारत सरकार जे सध्या आहे भाजपचं, तर त्यांच्या विरोधात आपल्याला मतदान करायचं आहे. आणि ही आपली शेवटची निवडणूक आहे. जर पुन्हा भाजपा सत्तेवर आलीच तर कदाचित 2029ला देशामध्ये निवडणुका होतील की नाही याबाबत खूप मोठी साशंकता आहे. आणि मी जे पुन्हा पुन्हा म्हणतोय तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल की भाजपा 200 देखील पूर्ण करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि जर भाजपा 400+ होणार असती तर साधे उदाहरण लक्षात घ्या की भाजपने अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकलंच नसतं, आम आदमी पक्षाच्या 4-5 नेत्यांना जेलमध्ये टाकलंच नसतं, मनीष सिसोदिया किंवा संजय सिंह किंवा ते आणखी सत्येंद्र जैन यांना जेलमध्ये टाकलंच नसतं. कारण त्यांना भीती आहे की ते गुजरातमध्ये जाऊन ह्यांना नुकसान करू शकतात, त्यामुळे त्यांना जेलमध्ये टाकलेले. तिकडं हेमंत सोरेन यांना झारखंडमध्ये जेलमध्ये टाकलंच नसतं. भाजपच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, मोदी शहांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, फडणवीस आणि गडकरींच्या पायाखालची वाळू देखील सरकलेली आहे. आणि भाजपचे संपूर्ण देशामधील जे उमेदवार आहेत त्यांच्या देखील पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यामुळेच मी सुरुवातीला म्हणालो की भाजपा, मोदी, शहा, फडणवीस, गडकरी आणि भाजपचे सर्व उमेदवार एकंदरीत भाजपची फाटलेली आहे. ती देखील टर, कारण हे 200 देखील पार करत नाहीयेत. 400 पार विसरून जा. मित्रांनो, माझ्या या मुद्द्यांविषयी तुम्हाला नक्की काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. आजच्या पुरतं एवढंच, थांबतो. धन्यवाद.